ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत अगदी भारताच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासनं सगळं जे आपलं औद्योगिकरण झालं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्या काळात पण या इन्स्टिट्यूट्सनी बजावली. कारण आपल्याकडे कारखान्यांना आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारा सगळा जो एक मॅनपॉवर होती आणि जी तांत्रिक दृष्ट्या जी अगदी स्किल्ड होती ती सगळी मॅनपॉवर जी आहे ती ह्याच्यातनं मिळाली. त्यामुळे त्यांची रोल हा महत्त्वाचा होता. मधल्या काळामध्ये या ITIs मध्ये खूप मॉडर्नायझेशन आणि नवीन पद्धती आणल्या गेल्या आणि त्याचं काही पार्शली खाजगीकरण पण केलं गेलं. या सगळ्यातनं आत्ताच्या उद्योगांना आणि पूर्ण सगळे जे उद्योगधंदे आहेत नव्या स्वरूपातले त्या सगळ्यांना लागणारी मॅनफोर्स जी आहे किंवा जो स्किल्ड लेबर जो आहे तो कसा त्याच्यातनं येईल हे पाहिलं गेलं आणि त्यामुळे खूप नवीन पद्धतीचे कोर्सेस पण ITI मध्ये हे आता आलेले आहेत. जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रॉइंग्समध्ये चांगले आहेत, टेक्निकल ड्रॉइंग्स करू शकतात, त्यांना पण त्यांचे जे कोर्सेस आहेत 1.5 ते 2 वर्षाचे ते खूप चांगले कोर्सेस ITIs मध्ये आहेत. त्याशिवाय अगदी कार्पेंट्रीपासनं इलेक्ट्रिशियनपासनंचे जे स्किल्ड आपल्याकडे लोक लागतात त्याच्यासाठीचे जे कोर्सेस हे अतिशय चांगले कोर्सेस हे ITI मधनं दिले जातात.